Hello students, welcome our channel E-Deck Discovering EVS क्लास 2. आज आपण या बुकचं चॅप्टर नंबर 11 मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे ट्रान्सपोर्टचे प्रकार पाहणार आहोत. चला तर मग न्यू वर्ड्स पाहूया. न्यू वर्ड्समध्ये फर्स्ट बुलक कार्ड म्हणजे बैलगाडी. सेकंड व्हील म्हणजे चाक. स्पेसशिप हे आकाशात उडलेलं एक ट्रान्सपोर्टचं आहे. राफ्ट म्हणजे एक मोठे लॉग्सने बनलेलं पाण्यावरती तरंगणारं एक ट्रॅव्हलिंगसाठी बोट. I am driving my car. The tire get burst. I can't go far. ही एक पोएम बोललेली आहे. तर ह्याच्यात आहे असं म्हणलेलं आहे की मी एक कार चालवत आहे पण अचानक माझ्या गाडीचं चाक हे काय झालं, ब्रस्ट झालं आणि मी काय लांब जाऊ शकलो नाही. आय गेट इन टू अ बस. देअर इज अ ग्रेट रश. द लेडी ऑन द बस सेज गेट ऑफ माय फीट. मी नंतर बसमध्ये चढलो. तिथं खूप गर्दी होती आणि त्या बसमधली एक लेडी म्हणली की माझ्या पायावरून पाय काढ, गेट ऑफ माय फीट. नेक्स्ट, आय लीव द बस वेन आय डू नॉट गेट द सीट. आणि त्या बसमध्ये मला काय बसायला जागा मिळाली नाही म्हणून मी ती बस सोडून दिली. आय गेट इन टू अ बोट. मी नंतर बोटमध्ये चढलो. बोट हे काय तर वॉटर ट्रान्सपोर्ट. आय एन्जॉय इट मोर दॅन द रोड. आणि मी खूप मजा केली रोडच्या ट्रॅव्हलिंगपेक्षा. सडनली आय सी ॲन एरोप्लेन. अचानक मी एक एरोप्लेन पाहिलं. कुठं होतं ते? फ्लाईंग हाय. ते खूप उंच उडत होतं. आय विश टू गेट इन टू इट अँड टच द ब्ल्यू स्काय. आणि मला एक इच्छा झाली की मी जर त्याच्यात चढलो असतो तर मी त्या ब्ल्यू स्काय म्हणजे निळ्या आकाशाला हात लावला असता. चला नेक्स्ट पेज. मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट. वी ऑल लव टू गो आउट अँड हॅव फन. आपल्याला सगळ्यांना बाहेर जायला आणि खूप सारं फन करायला आवडतं. वी गो टू आवर फ्रेंड्स हाऊस. वी गो टू सी आवर रिलेटिव्स. वी गो टू आवर स्कूल अँड समटाईम्स वी गो टू फार ऑफ प्लेसेस टू स्पेंड आवर हॉलिडेज. कधी आपल्याला आपल्या मित्राकडे जाऊ वाटतं. कधी आपल्याला आपल्या नातेवाईकांकडे जाऊ वाटतं. रिलेटिव्स म्हणजे नातेवाईक. आणि आपण दररोज कुठे जातो तर स्कूलला. आणि कधी तर असं वाटतं की आपण खूप लांब स्पेस म्हणजे फार ऑफ प्लेसेसला जावं, बाहेरच्या कुठल्या तरी ठिकाणी. का तर आपल्याला काहीतरी हॉलिडे स्पेंड करण्यासाठी. वी टेक डिफरंट मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट टू हेल्प अस रीच दीज प्लेसेस. आणि ह्या सगळ्या ठिकाणावर जायला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टची मदत घेत असतो. देअर आर 3 मोड ऑफ ट्रान्सपोर्ट नेमली लँड, एअर अँड वॉटर. आणि इथं काय ट्रान्सपोर्टचे 3 प्रकार आहेत. त्याचं नाव आहेत लँड म्हणजे लँड, एअर अँड वॉटर. The different means of transport include bus, car, train, aeroplanes and many more. आणि वेगवेगळे वाहतुकीचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटतात तर बस, कार्स, trains, aeroplanes and many more. These vehicles that help to carry people and transfer goods from one place to another are called means of transport. Means of transport कशाला म्हणायचं तर ही त्याची डेफिनेशन झाली. कुठली? The vehicle that help to carry people and transfer. आता इथे काय म्हणायचं आहे की अशा व्हेकल की ज्या माणसांना मदत करतात, ते त्यांना घेऊन जाणे आणि त्याचबरोबर गुड्स म्हणजे माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी त्याला मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट असे म्हणतात. चला तर मग नेक्स्ट पेज. लॉंग ॲगो पीपल यूज ॲनिमल टू गो फ्रॉम वन प्लेस टू अनादर.
खूप पूर्वी लोक यांना कशाचा वापर करायचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, तर ॲनिमल्सचा. अँड टू कॅरी अँड ट्रान्सपोर्ट थिंग्स, आणि त्याचबरोबर काही आपल्या कॅरी वस्तू करायच्या असतील तर किंवा थिंग्स करायच्या, काही वस्तू हे करायच्या असतील तर तेव्हा आपण ते ॲनिमलचा उपयोग करायचे. तुम्ही पाहिलं असाल शिवाजी महाराज यांना कशाचा करायचे उपयोग, तर घोड्याचा. घोडा हा काय ॲनिमल. नेक्स्ट, देन द व्हील्स वॉज इन्व्हेंटेड, आणि त्याच्यानंतर चाकाचा शोध लागला. इन्व्हेंटेड म्हणजे शोध लागणे. पीपल बिगेन टू यूज व्हील्स इन कार्ट, आणि लोक मग व्हील्सचा उपयोग करायला लागले. कशासाठी, तर कार्ट अँड कॅरेज पुल्ड बाय ॲनिमल्स, आणि त्याला ॲनिमल्स जोडून ते ओढण्याचं काम करावं लागले. स्लोली फास्टर अँड बेटर मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट केम इन टू यूज, आणि हळूहळू थोडंसं जलद आणि चांगलं यानं ट्रान्सपोर्टचं निर्मिती झाली. टुडेज कार, ट्रेन, बसेस, स्कूटर्स, शिप्स, एरोप्लेन एक्सेट्रा हेल्प टू कॅरी पीपल अँड ट्रान्सफर्ड गुड्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर, आणि आज कार्स निघाल्या, ट्रेन्स, बसेस, स्कूटर्स, शिप्स, एरोप्लेन्स असे बरेच प्रकारचे वाहनं निघालेत की जे लोकांना आणि गुड्सला एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती ट्रान्सफर करायला मदत करतात. नेक्स्ट पेज. आता आपण प्रकार पाहूया त्यातला. फर्स्ट आहे लँड ट्रान्सपोर्ट, म्हणजे रस्त्यावरची वाहतूक. लँड ट्रान्सपोर्ट इन्क्लूड्स मूवमेंट ऑफ पीपल अँड गुड्स ऑन रोड अँड रेल थ्रू वेरियस मीन्स लाईक कार, बस, ट्रेन्स, बायसिकल एक्सेट्रा. लँड ट्रान्सपोर्टमध्ये म्हणजे काय, लोकांना रोडवरून आणि गुड्सला म्हणजे मालाला सुद्धा कसं, तर रोडने आणि रेलने नेलं जातं. त्याच्यामध्ये काय काय येतात, तर कार्स, बस, ट्रेन्स, बायसिकल. इन मोस्ट सिटीज अँड टाउन्स पीपल ट्रॅव्हल बाय कार्स, स्कूटर्स, बसेस, लोकल ट्रेन्स, जीप्स अँड ॲटो रिक्षाज. म्हणजे बऱ्याच मोठ्या मोठ्या जे सिटीज आहेत, टाउन्स आहेत, त्याच्यामध्ये लोक यांना कशाने प्रवास करतात, तर कारने, स्कूटरने, बसने, लोकल यांना ट्रेन्स असतात, जीप्स असतात आणि ॲटो रिक्षाज असतात. खाली बघा दिलेले आहेत पिक्चर्स. ॲटो रिक्षा, बस, कार, बायसिकल आणि रोड ट्रान्सपोर्टमध्ये ट्रेनसुद्धा इन्क्लूड होते. चला तर मग नेक्स्ट पेजवर. इन विलेज सम पीपल ट्रॅव्हल्ड बाय बुलक कार्ट अँड टांगा. काही ठिकाणी, काही गावांमध्ये अजून देखील आहे ना लोक ट्रॅव्हलिंगसाठी बुलक कार्ट म्हणजे बैलगाडीचा उपयोग करतात आणि टांगाचा पण उपयोग करतात म्हणजे घोडागाडी. नेक्स्ट, ट्रॅक्टर आर व्हेकल यूज बाय फार्मर्स इन द फील्ड्स. आणि ट्रॅक्टर हा जे व्हेकल आहे हे जे शेतकरी असतात ते त्यांच्या शेतामध्ये वापरतात. नेक्स्ट, इन डेझर्ट्स पीपल यूज कॅमल अँड इन अ हिली एरिया. आणि काही जे डेझर्ट म्हणजे उष्णकटिबंधाचे जे प्रदेश आहेत म्हणजे राजस्थान वगैरे, तिथे लोक कॅमलचा उपयोग करतात. पीपल मोस्टली यूज स्मॉल साईज हॉर्सेस नोन ॲज पोनीज अँड मुल्स फॉर ट्रान्सपोर्टेशन. आणि लोक जास्त करून स्मॉल साईज हॉर्सेस म्हणजे छोटे जे घोडे असतात त्याला काय म्हणलं जातं, तर पोनीज म्हणलं जातं, आणि मुल्स ते ट्रान्सपोर्टसाठी वापरतात. एक्स्ट्रा, बिगर सिटीज लाईक दिल्ली, मुंबई अँड कोलकाता हॅव फास्ट ट्रेन्स दॅट मूव विदिन द सिटी. आणि जे मोठे मोठे जे सिटीज आहेत, शहर आहेत ते लाईक दिल्ली, मुंबई आणि कोलकाता, एव्हा ना आता पुण्यामध्ये सुद्धा आहे ना काय झाले, फास्ट ट्रेन्स चालू झालेले आहेत. दीस आर इलेक्ट्रिक ट्रेन्स नोन ॲज मेट्रो रेल. ही कशी चालते, तर इलेक्ट्रिकवरती चालते म्हणून त्याला काय म्हणलं जातं, तर मेट्रो रेल्स. दे रन ऑन ट्रॅक्स ऑन द ग्राउंड ॲज वेल ॲज अंडरग्राउंड इन स्पेशली डक टनेल. आणि ह्या कशा चालतात, तर काही ग्राउंडवरती चालतात तर त्याचबरोबर काही अंडरग्राउंडसुद्धा चालतात. आणि काही स्पेशली काय, डग टनेल म्हणजे खोदलेल्या
टनेलमधून सुद्धा जातात. There are some vehicles which are used for helping people. Let us learn about them. काही व्हेकल अशा आहेत की ज्या लोकांना मदत करतात. कुठल्या बरं पाहू चला. An ambulance carries sick people to and from the hospital. ॲम्ब्युलन्स ही कशासाठी वापरली जाते तर आजारी असलेल्या लोकांना नेणे आणि आणण्यासाठी, हॉस्पिटलमध्ये नेणे आणण्यासाठी ती वापरली जाते. नेक्स्ट, पोलीस जीप्स आर यूज बाय द पोलीस फॉर हेल्पिंग पीपल. आणि पोलीस जीप कशासाठी वापरली जाते खास करून तर अचानक एमर्जन्सीला लोकांना जी मदत हवी असेल तर ती वापरली जाते पोलीस जीप म्हणून. अ पोस्टल व्हॅन कॅरीज लेटर अँड पार्सल्स. आता ही जी रेड कलरची आपल्याला व्हॅन दिसते ती कशासाठी तर आपले जे काही पोस्टर्स काही पार्सल्स असतील ते पोहोचवण्यासाठी. नेक्स्ट, अ फायर इंजिन इज यूज टू पुट आउट फायर्स युजली इन बिल्डिंग. आणि ही जी फायर इंजिनची गाडी आहे ती काय फायर म्हणजे आग लागली का ती तिथे बिल्डिंगला आग लागल्यावर नंतर तिला तिथे जाण्यासाठी वापरली जाते. प्रॅक्टिस झोन 1. आय वॉन्ट टू गो टू द नियर बाय मार्केट. मला एखाद जवळच्या मार्केटमध्ये जायचं आहे. कॅन यू हेल्प मी चूज द सुटेबल व्हेकल. तुम्ही मला मदत करू शकता का की मी कुठली व्हेकल वापरू शकते. टिक द करेक्ट ऑप्शन. आणि ह्या 3 ऑप्शनपैकी एकाला टिक करायचं आहे. आता मी पहिला ऑप्शन घेतला तर ट्रक तर काय मला जस्ट नियर बाय मार्केटला जाण्यासाठी वापरेल का नाही. परत काय तर रिक्षा, सायकल रिक्षा तर ते मी वापरू शकते. ट्रेनसुद्धा नाही होणार. चला तर मग नेक्स्ट पेजवर. वॉटर ट्रान्सपोर्ट, पाण्याची वाहतूक. वॉटर ट्रान्सपोर्ट includes movement of people and goods on water through various means like rafts, ships, boat, steamers, sailboats. With the help of this means of transport. ह्या आता काय वॉटर ट्रान्सपोर्टमध्ये लोकांबरोबरच माल वाहतुकीसाठी सुद्धा वापरले जातात. आता राफ्ट आपण मगाशी पाहिलेला आहे. शिप आहे ना खाली दिसते बघा तुम्हाला पिक्चरमध्ये. त्यानंतर बोट आणि नंतर स्टीमर, परत सेलबोट. आता इथे सेलबोट नाही दाखवलेली. हे काय आहेत तर मीन्स ऑफ वॉटरचे ट्रान्सपोर्टचे हे काय प्रकार आहेत. पीपल अँड गुड्स आर कॅरीड बोथ विदिन ॲज वेल ॲज आउटसाइड द कंट्री. लोक आणि माल हे काय केले जातात कॅरी केले जातात, इकडून तिकडे नेले जातात. ॲज वेल ॲज हे कुठं वापरलं जातं तर आउटसाइड द कंट्री, बाहेरच्या देशांमध्ये. नेक्स्ट, प्रॅक्टिस झोन 2. आयडेंटिफाय द पिक्चर ऑफ वॉटर ट्रान्सपोर्ट अँड राईट W फॉर इट. आता ह्या खाली दिलेले जे पिक्चर्स आहेत त्यापैकी आपल्याला वॉटर ट्रान्सपोर्ट कुठलं दिसते ते सांगायचं आहे. तर आता फर्स्ट काय तर बोट आहे तर ती पाण्यावर चालते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून तिला W लिहायचं आहे. सेकंड, एरोप्लेन दिसतंय. एरोप्लेन होईल का नाही. नेक्स्ट, कार हा काय रोड ट्रान्सपोर्ट आहे आणि एरोप्लेन हे काय एअर ट्रान्सपोर्ट आहे. चला तर मग नेक्स्ट एअर ट्रान्सपोर्ट पाहूया. एअर ट्रान्सपोर्ट इन्क्लूड्स मूवमेंट ऑफ गुड्स अँड पीपल थ्रू एअर युजिंग व्हेरियस मीन्स लाईक हेलिकॉप्टर्स, एरोप्लेन्स, रॉकेट्स अँड स्पेसशिप. एअर ट्रान्सपोर्टमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहायला भेटतात की जिथे लोकांना आणि मालाला वाहून नेलं जातं, त्याच्यासाठी वापरलं जातं. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार आहेत तर हेलिकॉप्टर आहे, एरोप्लेन्स आहेत, रॉकेट आहेत अँड स्पेसशिप. इट इज द फास्टेस्ट मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. आपण जे काय 3 ट्रान्सपोर्ट पाहिले काय तर रोड ट्रान्सपोर्ट, वॉटर ट्रान्सपोर्ट ह्या दोघांपेक्षाही एअर ट्रान्सपोर्ट हे कसं आहे तर फास्टेस्ट मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट आहे.
दिस मीन्स हेल्प अस टू रीच फार ऑफ प्लेसेस इन अ व्हेरी शॉर्ट टाईम. ह्याचाच अर्थ काय, तर आपल्याला खूप लांबच्या ठिकाणी जाण्यासाठी एकदम कमी वेळेत ते आपल्याला पोहोचवलं जातं. एरोप्लेन्स ऑल्सो हेल्प पीपल अँड गुड टू मूव्ह फ्रॉम वन कंट्री टू अनादर. आणि एरोप्लेन हे आपल्याला लोकांना किंवा मालाला पोहोचवण्यासाठी कुठून, तर आपल्या देशापासून ते दुसऱ्या देशापर्यंत खूप इझियर आहे. नेक्स्ट आता आपण खाली पिक्चर पाहू शकतो. हेलिकॉप्टर, जेट, एरोप्लेन, रॉकेट. चला तर मग एक्स्ट्रा. द राईट ब्रदर्स इन्व्हेंटेड द फर्स्ट एरोप्लेन इन द इयर 1900. तर जे वाईट ब्रदर्स होते त्यांनी हे एरोप्लेनचे इन्व्हेंट केले, म्हणजे शोध काढला आहे. प्रॅक्टिस झोन 3. अनजम्बल द वर्ड्स टू फाइंड आउट द मीन्स ऑफ एअर ट्रान्सपोर्ट. खाली दिलेले अनजम्बलिंग जे वर्ड आहेत ते करेक्ट करून लिहायला सांगितलेत आणि ते कुठले आहेत, तर एअर ट्रान्सपोर्ट आहे. तर आता TOCKER ह्याला जर आहे ना हे अनजम्बलिंग वर्ड आपण जर सरळ केला तर ह्याचं हे काय होईल आन्सर, तर रॉकेट. सेकंड PLANEROEA म्हणजे ह्याला जर व्यवस्थित आपण हे केलं वर्ड अनजम्बलिंगला तर एरोप्लेन हे होईल. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. रोड सेफ्टी रूल्स. आता हे बघा, जेव्हा आपण एखाद्या आहे ना रोडचे ट्रॅव्हलिंग करतो त्यावेळेस काही रूल्स असतात ते फॉलो केले पाहिजेत. चला तर मग वी शूड फॉलो रोड सेफ्टी रूल्स टू इन्श्युअर आवर सेफ्टी ऑन रोड. आपण काय हे रूल्स सेफ्टी वापरले तर हे आपल्या काय सेफ्टीसाठी वापरावे लागतात. इफ वी डू नॉट फॉलो दिस रूल्स वी माइट गेट हर्ट. आणि आपण जर हे रूल्स नाही वापरले तर आपल्याला काहीतरी जखम होऊ शकते किंवा आपल्याला काहीतरी अपघात होऊ शकतो. लेट अस नाव लर्न सम इम्पॉर्टंट रोड सेफ्टी रूल्स. चला तर मग काही महत्त्वाचे जे रोड सेफ्टी रूल्स आहेत ते पाहूया. नेवर रन ऑन द रोड, यू मे स्लिप अँड फॉल. रस्त्याने पळायचं नाही, का तर आपण घसरू शकतो किंवा पडू शकतो. सेकंड, बिफोर क्रॉसिंग द रोड लुक टू युअर राईट देन टू युअर लेफ्ट अँड अगेन टू युअर राईट अँड देन क्रॉस द रोड इफ इट इज क्लिअर. ज्यावेळेस आपण एखादा रोड क्रॉस करत असतो त्यावेळेस पहिल्यांदा आपल्या उजव्या बाजूला पाहायचं, नंतर आपल्या डाव्या बाजूला पाहायचं आणि परत एकदा आपल्या उजव्या बाजूला पाहून रोड ज्यावेळेस रिकामा दिसेल त्यावेळेस रोड क्रॉस करायचा. थर्ड वन, ऑलवेज वॉक ऑन द फुटपाथ. इफ देअर इज नो फुटपाथ ऑन द रोड वॉक अलॉंग द एज ऑफ द रोड. शक्यतो फुटपाथवरूनच चालायचं आणि ज्या रोडवरती फुटपाथ नसेल त्या रोडच्या काठाने म्हणजे त्याच्या एजेसने काठाने चालायचं. डू नॉट रन ऑर रश टू बोर्ड अ बस. बस पकडण्यासाठी पळायचं नाही किंवा गर्दी करायची नाही. ऑलवेज बोर्ड द बस फ्रॉम अ बस स्टॉप. आणि शक्यतो बस ही बस स्टॉपनेच पकडायची. फॉलो अ क्यू सिस्टीम टू अवॉइड पॅनिक. आणि शक्यतो रांग असल्याचं सिस्टीमचा वापर करावा. तिथं पॅनिक होऊन चालू नये, घाबरू नये. ऑलवेज यूज द सीट बेल्ट. आणि कार चालवताना वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करा. खाली बघा 2 पिक्चर्स दिलेत, त्यापैकी फर्स्ट वन, ऑलवेज क्रॉस द रोड ॲट द झेब्रा क्रॉसिंग. नेहमी रोड क्रॉस करताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा. नेवर लीव आउट और पुट युअर हँड और हेड आउट ऑफ अ मूविंग बस, कार और ट्रेन. ज्यावेळेस आपण बस, कार किंवा ट्रेनने प्रवास करत असतो त्यावेळेस आपला हात किंवा आपले डोके बाहेर काढू नये. ओके स्टुडंट्स, थँक्यू.